नमस्कार मित्रांनो. कळतंय पण वळत नाही. गावातील युवक मित्रांनो, फक्त 10 मिनिटे वेळ काढून युवा शक्ती पिंपळवाडीचे उद्दिष्ट काय आहेत हे पुढील प्रमाणे समजून घ्या. आणि आणखीनही भरपूर उद्दिष्ट आहेत. ते युवा शक्ती पिंपळवाडीमधील सर्व युवा कार्यकर्त्यांनी गावचा विकास कसा करायचा याविषयी चर्चा करून त्या विचारातून उद्दिष्टे ठरवली जातील, याची नोंद घ्यावी. फक्त एवढेच उद्देश नाहीत तर आणखीनही भरपूर आहेत. आपल्या गावातील सगळ्या युवा तरुण मित्रांची डोकी नांगरून मेंदूची मशागत करण्याची वेळ आली आहे. आपल्याला राग आला असेल तर मनापासून क्षमस्व, परंतु खरंच आपल्या प्रत्येकाच्या मेंदूची मशागत होणे गरजेचे आहे. तर चला, युवा शक्ती काय करू शकते आणि युवा शक्तीच्या मेंदूची जर मशागत झाली तर युवा शक्ती गावासाठी काय करू शकते हे आपल्याला दाखवण्याची वेळ आली आहे. आपण आपल्या गावामध्ये लहानाचे मोठे झालेलो आहोत. त्यामुळे आपल्या गावाला किती चांगलं आणि किती वाईट म्हटलं जातं हे आपणाला सर्वांनाच माहीत आहे. आणि आजपर्यंतचा आपल्या गावचा इतिहास सुद्धा आपल्याला सगळा माहीत आहे. आपण तरुण वर्गाने आपल्या गावातील घाण, नीच, बेअक्कल, खुनशीपणा व कपटी आणि स्वार्थी अशा प्रकारच्या माणसांपासून आपलं गाव आपल्याला आपल्या युवा शक्तीच्या हातात घ्यायचं आहे. तरुण पिढी बिघडत चालली आहे, तरुण पिढीचं काहीच खरं नाही असं म्हणून नावे ठेवून घेण्यापेक्षा आपण काहीतरी करून दाखवू. आपण सर्वजणांनी गावामध्ये जन्मल्यापासूनच आपल्या गावचं राजकारण पाहिलं आहे. किती नीच, निर्लज्ज आणि खुनशी प्रकारचं राजकारण केलं जातं हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. आपल्या सगळ्या युवा तरुण मित्रांना आपले वडील, आजोबा, चुलते व भाऊ किंवा आणखीन काही नातेवाईकांच्या विरोधामध्ये जावे लागणार आहे. कारण आपण जे करणार आहे ते त्यांच्या बुद्धीला पटणार नाही. परंतु हा त्यांचा दोष नाही. ते ज्या वातावरणामध्ये वाढले त्यामुळे त्या वातावरणाचा परिणाम होऊन त्यांचे विचार तशा प्रकारे झालेत. आणि आज पण तेच विचार आहेत, बरोबर ना? असो, हे साले हरामी राजकारणी लोक स्वतःच्या मतलबासाठी केव्हाही एकत्र येतात. प्रत्येक 5 वर्षाला बाप बदलत असतात. ही कुत्री जिकडे भाकर मिळेल तिकडे त्यांची चाकरी करत असतात. हे आपण सर्वजण पाहत आहात. आणि सांगायचं म्हटलं तर निवडणुकीच्या वेळेस आपल्यासारख्या गरिबांना किती त्रास दिला जातो याची जरा कल्पना करा. आपल्यासारख्या गरिबाला मतदानाच्या वेळी आमिष, लालच दाखवून शेवटी आपल्याला पैसे पण दिले जातात, बरोबर ना? असो, हा, या ठिकाणी पैसे घेणारा पण दोषी आहे. पण त्याला माहीत असते दोन्ही पार्टीचे पुढारी एकदा इलेक्शन झालं की आपल्याकडे ढुंकून सुद्धा पाहणार नाहीत. गावच्या विकासाच्या नावाखाली इलेक्शनमध्ये झालेला खर्च वजा होऊन मग स्वतःचेच खिचे भरण्यास सुरुवात करतात. त्यामुळे मतदाराला सुद्धा नाईलाजाने पैसे घ्यावेच लागतात. कारण सगळे राजकारणी सारखेच चाले. आणि एखादा गरीब पैसे नको मला, मी तुम्हालाच मतदान करणार आहे असं म्हणत असला तरी त्याच्या खिशात बरेच पैसे कोंबतात आणि निघून जातात. खरंय ना ग्रामस्थांनो? हा, या ठिकाणी आणखीन एक गोष्ट मला नमूद करायची आहे. ती म्हणजे गावातील लोक म्हणतात की गरिबाला खूप माज असतो. तर त्यांना या ठिकाणी मला सांगायचं आहे की गरिबाला माज नसतो, तर त्याला कोणाच्या तरी आधाराची गरज असते व त्याच्या परिस्थितीमुळे तुमच्यासारख्या राजकारण्यांच्या दावणीला न कळत जावे लागते. कारण त्याला माहीत असतं की कोणाच्या तरी एकाच्या दावणीला आपल्याला जावेच लागेल तरच आपली कामे होतील. समजलं तर ठीक, ज्यांना समजायचं त्यांना सगळ्यात अगोदर समजलं असेल. असो, ज्यांच्यामुळे आपण वाईट होतो ते दोघे एकमेकांच्या विरोधात असतात आणि नंतर काही दिवसांनी ते दोघे टिंब लावून बसतात. एकाच गाडीवर बसतात, एका ताटात जेवायला बसतात आणि एकत्र होतात. सांगायचं म्हणजे यांच्यात एकी केव्हा पण होते. खरंय ना? आजपर्यंत आपण फक्त हिवरे बाजार म्हटलं की किती स्वप्न रंगवायचो ना.
माझं गाव पण असंच व्हावं असं वाटायचं ना, बरोबर ना? असंच वाटत असेल तर त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. बरेच जण म्हणतात आपल्या गावाचं काहीही खरं नाही, लय अवघड आहे, खूप खतरनाक गाव आहे. राजकारणाच्या बाबतीत अशा प्रकारे ऐकायला मिळालेले हे असेल. अरे पण आपण युवा पिढी काहीतरी करून दाखवू ना, आणि गावातून राजकारण बाजूला करू व समाजकारण करू. खरं सांगायचं म्हणजे ज्यावेळी आपल्या हातात सत्ता येईल त्यावेळी कोणी आपल्याला मत दिलं आणि कोणी नाही याच्याशी आपल्याला काहीही देणं घेणं नाही. ते पण आपलेच आहेत आणि आपण पण त्यांचेच आहोत असं म्हणून सगळ्यांची कामे करायची. आपण आपल्या गावातील लोकांना दाखवून देऊ की राजकारण कसं करायचं असतं ते. आपल्या घरातून जरा विरोध झाला तरी आपण घरच्यांना समजून सांगायचं की तुम्ही आता गप्प बसा, जे करायचं ते आम्ही करतो. आजपर्यंत कोणी काय केलं आहे हे आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी लहानपणापासूनच पाहत आहे. तुम्ही काही वेगळे सांगण्याच्या भानगडीत पडू नका. या ठिकाणी मी भरपूर गलिच्छ शब्द वापरलेले आहेत. असे शब्द जर मी वापरले तर त्यांच्यात आणि माझ्यात फरक काय असं मला पण आणि तुम्हाला पण वाटत असेल. परंतु जन्मल्यापासून आपलं गाव आणि गावचं राजकारण आपण सगळे युवा तरुण मित्रमंडळी आणि ग्रामस्थ उघड्या डोळ्यांनी पाहतच आहात. आपण पण यामध्ये काही वर्षांपूर्वी नकळत भरकटलो होतो. त्यामध्ये मी आणि माझ्यासारखे तरुण सुद्धा भरकटलो होतो. कारण वेळ आणि काळ यानुसार माणसाचे विचार बदलत असतात. म्हणजे मी लय शाजूक आहे असं नाही बरं का, पण आता डोकं नांगरून मेंदूची मशागत झाली आहे. मला जे सांगायचं आहे त्या माझ्या भावना आपल्यापर्यंत पोहोचल्याच असतील आणि नक्कीच समजलं सुद्धा असेल. एवढे आपण सुज्ञ आहात हे मी जाणतो. मला काय सांगायचं आहे ते आपणाला समजलं असेल. जे करायचं आहे ते आपल्या सगळ्यांना एकत्र येऊनच करायचं आहे. आपल्या सर्वांच्या संगनमतानेच पुढील चर्चा केली जाईल आणि हीच वेळ युवा शक्तीचे एकीचे बळ दाखवण्याची गरज आहे. गावामध्ये कोणत्याही सार्वजनिक योजना आल्या तरी त्या योजनेचा फायदा फक्त गाव पुढाऱ्यांच्या जवळच्या लोकांनाच होतो. गपचिप या कानाची त्या काळालाही कळू न देता त्या योजनेचा लाभ घेतला जातो. बाकीच्या गरिबांना काहीच मिळत नाही. हा, मी हे सगळ्यांना धरून बोलत आहे असं नाही बरं का. मी हे सगळ्यांना धरून बोलत आहे, कारण कोणत्याही एका विशेष गावातील पार्टीला किंवा व्यक्तीला उद्देशून हे मी बोलत नाही. हे लक्षात राहून द्या व याचं भान सुद्धा राहून द्या. मी हे सगळ्यांनाच धरून बोलत आहे. मी कुठल्याही पार्टीचा कार्यकर्ता नाही हे आत्ताच सांगतो. मी फक्त युवा शक्ती पिंपळवाडी याच पार्टीचा कार्यकर्ता असेल आणि शेवटपर्यंत राहणार आहे. या ठिकाणी माझ्या विरोधात आणि आपल्या युवा शक्तीच्या विरोधात सुद्धा भविष्यात राजकारण होऊ शकते आणि माझ्या विषयी आपल्या युवा शक्तीविषयी चुकीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली जाऊ शकते. फक्त कानापेक्षा डोळ्यावर अधिक विश्वास ठेवा, एवढंच सर्व मला युवा शक्तीला व ग्रामस्थांना सांगायचं आहे. तसेच भविष्यात युवा शक्तीमधील आपल्याच जवळचे मित्र आपलेच गद्दार होऊ शकतात, कारण ते अज्ञान आहेत. म्हणून त्यांना सज्ञान करण्याचं काम आपण केलं पाहिजे. गावातील सर्व राजकीय पुढाऱ्यांनी आपापल्या पद्धतीने विकास केलाच आहे, परंतु तो विकास कसा केला आहे ह्या त्यांना व आपल्याला चांगल्याच प्रकारे माहीत आहे. ही वेळ गेली तर पुन्हा आपल्याला काहीही बोलण्याचा अधिकार नाही की गावामध्ये असं झालं आणि तसं झालं. आपल्या गावाचं काहीही खरं नाही, आपल्या गावाचं काहीच होऊ शकत नाही असं काहीच बोलण्याचा अधिकार आपल्याला राहणार नाही. एवढं ऐकल्यावर एखाद्या दगडालाही पाजर फुटेल. असाच पाजर जर गावातील ग्रामस्थांना आणि पिंपळवाडीतील युवा शक्तीला फुटला तर नक्कीच ही युवा शक्ती मोठी क्रांती घडवून आणतील. मित्रांनो, आपल्या भारत मातेला सुद्धा स्वातंत्र्य चळवळ उभा केली की लगेच स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, हे मात्र लक्षात राहून द्या. या ठिकाणी सर्वांचेच अभिप्राय अपेक्षित आहेत. कळतंय पण वळत नाही. उठा आणि गावातील तरुणांनो जागे व्हा. युवा शक्ती पिंपळवाडी.